कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा ठोठावल्याचं प्रकरण निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर अपात्रतेची पुढील कारवाई। विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका। राहुल गांधी सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर 24 तासात अपात्रतेची कारवाई। मग कृषी मंत्री कोकाटेंची आमदारकी रद्द कधी करणार? आरोप सिद्ध होऊनही राजीनामा का नाही? काँग्रेसचा सवाल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे 2 वर्ष कारावासाच्या शिक्षेला आव्हान देणार। सदनिका घोटाळ्यात खोटी माहिती दिल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार। मंत्री उदय सामंत शिवतीर्थ निवासानी त्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। आमदार सुरेश धस आज मस्साजोग आणि परळीच्या दौऱ्यावर। संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेणार। दोन्ही कुटुंबांसह ग्रामस्थांशी संवाद साधणार। भाजप आमदार सुरेश धसांच्या निवडीला विरोधी उमेदवार महबूब शेख यांचं आव्हान। शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान केल्याचा आरोप। धसांसह निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे आदेश। 5 मार्चला सुनावणी। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांचं स्टेटस चर्चेत। गळ्यात भगवं उपरणं असलेला फोटो स्टेटसला। धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात। 70 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार। साखर उत्पादन उतार्यात कोल्हापूर विभागाची आघाडी। 20 लाख क्विंटल गाळप पूर्ण। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रोत्सवाला सुरुवात। भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच लगबग। मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात। महायुतीचे काही नेते आज यात्रोत्सवाला हजेरी लावणार। पार्किंग वाद प्रकरणात अभिनेता आदित्य पांचोलीला दिंडोशी सत्र न्यायालयाचा दिलासा। शिक्षा कमी करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश। 20 वर्षापूर्वी झालेल्या पार्किंग वादात पांचोलीकडून एका व्यक्तीला झाली होती मारहाण।